झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद। सहज लिळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निज सत्ते। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद। निळामणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद। क्षर अक्षर हे तुमचे विभाग, क्षर अक्षर हे तुमचे विभाग। कासयाने जग दुरीधरा तैसे आम्ही नेणो पालटोच काही। तैसे आम्ही नेणो पालटोच काही। त्यागिलाची नाही मागे चाड। प्रतिपादिता तू समविषमाचा, प्रतिपादिता तू समविषमाचा। प्रसाद तो तयाचा पाप पुण्य। तैसे आम्ही नवो पालटोची काही। त्यागिलाची नाही मागे चाड। तुका म्हणे तुम्हा नाना अवगुणी, तुका म्हणे तुम्हा नाना अवगुणी लागे संपादनी लटिक्याची। तैसे आम्ही नवो पालटोच काही। त्यागिल्याची नाही मागे चाड। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला हा 894 क्रमांकाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराजांची भूमिका, तुकाराम महाराजांची स्वतःची भूमिका आणि तुकाराम महाराजांच्या देवाशी बोलताना असलेल्या मांडलेल्या विचारसरणीची भूमिका, या दोनही गोष्टी आहेत। दोन गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे। कसं असतं, तुकाराम महाराज देवांशी बोलतात, स्पष्ट आहे या अभंगाचं हे अनुसरण की देवाशी संवाद आहे, हा संवाद आहे, पण सरळ सरळ संवाद नाही, थोडा वाकडा आहे, थोडं वाकडेपण आहे त्यात। हे वाकडेपण का आलं? तुकाराम महाराज संत आहेत, तुकाराम महाराज भक्त आहेत, तुकाराम महाराज देवाचे अनुयायी, देवाला सर्व त्यांनी समर्पण केलेलं आहे आणि बोलताना असा थोडा मतभेद दिसतो। एक गोष्ट आहे, अतिसामान्य सामान्य माणसं बोलायला लागले तरी ते कधी कधी बरं बोलतात, कधी कधी विचित्र बोलतात, आणि अगदी मोठी मोठी माणसं बोलायला लागली तर ते पण कधी कधी अनुकूल बोलतात, कधी कधी विचित्र बोलतात। मधले सामान्य माणसं त्यांचं वेगळं असतं, त्यांचं सामान्यच असतं, ते फार विचित्र बोलत नाहीत, जरा मर्यादेत ठेवून बोलतात, विचार करून बोलतात असं आपल्याला वाटतं। पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की सामान्य माणसं कधी गोड बोलतील आणि कधी विचित्र बोलतील, त्यांना काही मर्यादा नसते, त्यांच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नसते, त्यांच्याकरता विचार करायची ही आवश्यकता नसते। पण खूप मोठ्या माणसाचं कधी अनुकूल बोलणं आणि कधी असं विचित्र बोलणं हे जेव्हा आपल्या कानावर येतं त्यावेळेला सामान्य माणसासारखं त्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही, आणि मध्यम माणसाच्यासारखं त्यांचं सामान्यत्व नसतं, म्हणून त्याचा फार गांभीर्यानं विचार करावा लागतो, वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी त्याचा विचार करावा लागतो की या बोलण्यात काय आहे नेमकं, आणि या बोलण्यातलं रहस्य ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं त्यावेळेला आपल्याशी, आपल्या मोठ्यांशी संवाद जर होणार असला तर त्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेला कुशलतेनं व्यवस्थित बोलता येतं, अशी गोष्ट आहे। आपण यावेळेला असं बोलू शकतो, इथं व्यासपीठावर बसलं, 4 लोक बसले तर ऐकून घेतात, आपण काही बोललं तरी झालं, काम बोललं तरी। पण समजा एखाद्या हुशार पत्रकाराने आपल्याला घेराव घातला आणि प्रश्न विचारायला लागले तर मग आपली त्रेधा तिरपीट उडून जाते, तसं बोलण्याची आपल्याला सवय नसते, म्हणजे ज्याला नसते त्याचं सांगतोय, ज्याला असते त्याचं नाही सांगत। कल्पना करा, आपण देवाबद्दल तुकाराम महाराज असं म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, हे म्हणतात, ते म्हणतात, देवाशी आपण हे करतो, संवाद सांगतो। खरंच देव जर पुढं आला आणि त्याच्याशी काही बोलण्याची, चर्चा करण्याची हे आली तर तोंड उघडेल आपलं? नाही उघडणार महाराज, उघडणार नाही।
ध्रुवाचं तोंड उघडतच नव्हतं, खूप बोला वाटत होतं त्याला, पण काही बोलता येत नव्हतं. हा ध्रुव आपल्या आईबरोबर बोलला होता. हा ध्रुव त्या राजाबरोबर एक दोन वाक्य का होईना बोलला असेल. हा ध्रुव नारदांच्या जवळ बोलला होता का नाही सांगा? नारदांच्या जवळ बोलला होता. ते म्हणाले, कशाला जातोस, राज्य मी देतो तुला. तो म्हणाला, नाही, मला राज्य नको, तुमच्याकडून नको, मला कोणाकडून नको, मला देवाकडून पाहिजे. अरे तू तिथं हिंस्र पशु असतात, हे असतात, ते असतात, मरणाचं भय नाही. म्हणाले, मी ज्याच्याकरता जाणार आहे तो मला सांभाळेल. भगवान ध्रुवानं देवर्षी नारदांना दिलेले उत्तर पहा ना काय ते. पण तो ध्रुव देव पुढं आल्यावर नाही बोलू शकत. मग त्याला शंखानं स्पर्श केला त्याच्या गालाला, आणि मग वेदाची यामती ठेला ते लागला बोल. मग येऊन तर प्रविश्य मम वाचे मीमां प्रसुप्ताम. सगळे विद्वान प्रवचनकार भगवंताचं मंगलाचरण करताना ध्रुवाचा हा श्लोक वापरतात. इतकं ध्रुव सुंदर बोललाय. अगदी माझी वाचा, माझी मन, माझी बुद्धी या सगळ्यांचं प्रेरणास्थान तू आहे देवा, अशा प्रकारचा तू आहेस, असं बोलला. पण देवाच्या कृपेनं आपण रोज म्हणतो ना, पुसता सांगेन हितकू जमात बैसून एकांत सुख गोष्टी. देवा तू मला भेट दे. मग तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे की तू जर काही मला विचारलं, तुमचं कसं काय चाललंय, बायका बरोबर आहेत का, हे बरं आहे का, तुमची साधना काय, जे काही विचारशील ते तू जर पुसशील तर हितगुजाची मात थोडीशी गोष्ट मी बोलेल, म्हणजे तुझ्याशी चर्चा करीन, असं तुकाराम महाराज देवांना म्हटलेले अशा वेळेस. तर अशी मोठ्यांशी चर्चा करणं, आणि मोठ्याशी चर्चा करणं म्हणजे मोठाचा कमीपणा सांगायचा नसतो, कमीपणा आपला मांडायचा असतो तिथे. आणि आपला कमीपणा मांडून तो श्रेष्ठ होण्यासाठी किंवा आपल्या काही साधनेला सपोर्ट मिळण्यासाठी, आपल्या काही अडलेले मार्ग सुखकर होण्यासाठी, याकरता मोठ्यांशी आपल्याला चर्चा करायची असते ना. त्यांच्याशी वाद घालायचं करता चर्चा कुठेच करायची नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाद जर निर्माण झाला मोठ्यांशी करण्याच्या चर्चेत, तर तो वादही घालायला तिथेही मग मागं सरता येत नाही. प्रसंग निर्माण झाला तर. आमच्या गोविंद महाराजांच्या MA परीक्षा होती, आणि MAच्या परीक्षेत त्याला जे प्रत्यक्ष प्रश्न विचारणारे एक नेमदे होते, ते त्याला विरुद्ध प्रश्न विचारायला लागले. आपल्या श्रद्धेला तडा जाईल असे प्रश्न विचारायला लागले, आणि हे उत्तर काय देतो हे बघायचं होतं त्यांना. त्याने उत्तर काय द्यावेत, यांच्या विरुद्ध बोलावं तर हे आपल्याला परीक्षेत रिजेक्ट करतील, नापास करतील, आणि यांच्या अनुकूल करावं तर आपल्या श्रद्धेला तडा जातो. मग त्याने विचार असा केला, हे श्रद्धेला तडा जाण्याचं करायचं नाही, काय होऊन काय होईल, ते नापास करतील, नापास होता येईल, पुढचं 1 वर्ष देता येईल, नाही ते शिक्षण सोडून देता येईल, पण आपली श्रद्धा पक्की आहे ना. मग त्याने त्याच्याशी वाद केला, आणि वाद करून शेवटी त्यांना गप्प बसवलं, आणि त्यांनी पुरे मार्क दिले त्याला. हे त्यांचं मोठेपण आहे. म्हणजे असंच असतं की एखाद्या मोठ्यांशी आपण प्रेमानं बोलायला लागलो, पण वादाचा जर प्रश्नच आला तर ते वाद करावा लागतो. आणि तिथे मग प्रिन्सिपल नाही सोडता येत, तिथं हे सोडता येत नाही, तिथं आपलं म्हणजे तत्त्व सोडता येत नाही, अशी गोष्ट आहे. PSIची भरती चालली होती एका ठिकाणी, आणि ते विद्यार्थी यायचे, ते साहेब होता परीक्षा घेणार, एकांतात होता, एकच विद्यार्थी यायचा, बाकी कुणी नसायचं तिथे. मग त्याने काय करायचं, त्या साहेबानं विद्यार्थी आला की त्याच्या कानफडीत ठेवून द्यायची जोरात. मग तो घाबरायचा किंवा काहीतरी म्हणायचा, जा म्हणायची. मग एक विद्यार्थी आला, त्याला त्याने अशीच तोंडात ठेवून दिली. त्याला PSI व्हायचं नव्हतं ना, मग त्या साहेबांनी परीक्षा म्हणून तोंडात ठेवून, त्यांनी त्याच्यापेक्षा जोरात तोंडात त्याच्या ठेवून दिली. म्हणला का, तुम्ही का दिली, मला काही कारण सांगितलं नाही, काही नाही. मग कारण न सांगताना तुम्ही दिली तर मी दिली पाहिजे ना. मग अन्याय मी सहन करीन, तुम्ही PSI होऊन तिथं काय करीन, काय दिवी लावणार आहे.
त्याला पहिल्यांदा घेतलं त्या साहेबांनी, अशी गोष्ट आहे. याचा अर्थ मोठ्यांशी असाच त्यांचा आणि त्या ठिकाणी अनुनय करावा असं नाही. परंतु अशा प्रकारचं बोलण्याची वेळ येते. तुकाराम महाराजांच्यावरती आज असा देवाशी क्रॉस करण्याची वेळ का आली? कशामुळे ते असं बोलतात की तुम्ही तुमचे अक्षर विभाग आहेत, तुम्ही 2 ठिकाणी आहात, तुम्ही त्या जगाला दूर का धरता, असं का करता? आमचं तसं नाही, आम्ही पालटतच नाहीत कधी. जे आम्ही त्यागलं ते त्यागलं, स्वीकारलं ते स्वीकारलं. तुम्ही समविषमाचं प्रतिपादन करता, त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं आणि त्यामुळे जीव भरकटतात. त्याला कारण कोण? आणि तुम्ही सोम घेता पण संपादनी करायला लागते, त्यात तुम्हाला खोटं स्वीकारावं लागतं. तसं आमचं नाही आहे. भांडण आहे काय आहे? ही भूमिका तुकाराम महाराजांना का घ्यावी लागली? गंमत सांगू आपल्याला, ही भूमिका विरोधाची नाहीच आहे, विरोधाची नाही. तर ही देवाशी आनंदानं गप्पा मारण्याची आहे. यामध्ये तुकाराम महाराजांची भगवंताशी असलेली सख्य भक्ती प्रतीत होते. आपण सांगतो ना, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं अर्चनं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. सख्य भक्ती असते म्हणजे मित्र देव आणि भक्त असतात त्यावेळेला. म्हणजे कसं काय? देव तर भक्त तर दास असतो, देव मालक असतो. ही दुसऱ्या भूमिका आहे, ती दास्य भूमिका आहे, पादसेवन भूमिका आहे, अर्चन भूमिका आहे, वंदन भूमिका आहे. ती सख्य भूमिका बरोबरीची आहे. आणि ह्या मागच्या भूमिका निभावल्यानंतर ही भूमिका येते. त्याच्या पुढे एकच भूमिका राहते, आत्मनिवेदन. त्याच्या खालची भूमिका सख्य भूमिका आहे. आत्मनिवेदनातळीची जे पीठिका आहे सख्याची, पार्थ अधिष्ठात्री तेथीची मातृकागा, माऊलीने म्हटलंय, गौरवलंय अर्जुनाला, की आत्मनिवेदन नावाची जी पीठिका आहे, पीठिका म्हणजे मराठीत बोलतो पायरी. 9 भक्तीमध्ये, 9 विधा भक्तीमध्ये देवापर्यंत पोहोचवण्याकरता ज्या 9 पायऱ्या आहेत, त्यातली शेवटची पायरी आत्मनिवेदन. आणि त्याच्या तळीची म्हणजे त्याच्या खालची उपांत्य म्हणतात त्याला. 8व्या क्रमांकाची पायरी कोणती आहे? आत्मनिवेदनाच्या तळीची पीठिका आहे जे सख्याची पायरी आहे, ती सख्य भक्तीची. तिथे अधिष्ठात्री मातृका कोण आहे? म्हणजे या सख्य भक्तीच्या आचार्य कोण आहेत त्या ठिकाणी, की यांनी सख्य भक्ती केली? तर पार्थ अधिष्ठात्री तिथीची मातृकागा. पार्थ म्हणजे अर्जुन सख्य भक्तीचा आचार्य आहे. म्हणजे अर्जुनाला मित्रत्वानं भगवंतानं मागवलेलं आहे. कितीतरी प्रसंग सांगेन, वेळ आपल्याला कमी पडतो म्हणून, पण जास्त नाही सांगत. तर अर्जुन भगवंताला शरणही जातो वेळ आली तर. तू माझा माता पिता आहे, तूच आमचा माता पिता, तूच आमची इष्टदैवता, तूच सदा रक्षिता आपदी आमुते. आम्हाला आपदातून म्हणजे संकटातून वाचवणारा तूच आहेस. माता पिता आमची तूच आहेस, आमची इष्टदेवता तूच आहेस, तूच माझा आता गुरु आहेस, असंही म्हणतो. मित्र असून म्हणतो. प्रसंग आहे भगवद्गीतेतला, आपण सगळं नेहमी बोलतो, असंही म्हणतो. आणि तोच अर्जुन म्हणतो, देवा मागच्या अध्यायात तुम्ही कर्म निराकृत केलं. कर्म महत्त्वाचं नाही असं ठरलं, ज्ञान महत्त्वाचं आहे असं म्हटलं. आणि तिकडं ज्ञान महत्त्वाचं आहे सांगता, कर्म सामान्य आहे सांगता, आणि मला म्हणता तू कोदंड हाती घे आणि युद्धाला निघ आणि कर्तव्य म्हणून तुझं युद्ध कर. मग कर्माला महत्त्व न देणारे तुम्ही मला हे हिंसा कर्म कशाला सांगता? त्यावेळेस अर्जुन बोलला, ये लाजसीना महाघोरी माते सुता. मला या महाघोर कर्मात तुला घालायला लाज वाटत नाही देवा. तू माता पिता आहे म्हणायचं, तू गुरु म्हणायचं, मी शरणाला म्हणायचं, तुला लाज नाही वाटत का म्हणायचं? त्या 2 भूमिका वेगळ्या आहेत? नाही, वेगळ्या नाहीत भूमिका. कारण मित्र सखा हे असं आपलं स्वतःचं हृदयच असतं. ते सुहृद मित्र सखा वगैरे हृदय असतं. आणि हृदय असल्यामुळे आपण आपल्याला काही बोललं तरी आपल्याला काही वाटत नाही. अहो मला क्षमा करा, माझ्याकडून खूप मोठा निर्लज्जपणा झाला. तुमचं मोठेपण न समजल्यामुळे मी असा निर्लज्जपणा केला असं आपण स्वतःला म्हणतो ना. म्हणजे स्वतःला निर्लज्ज म्हणण्यामुळे स्वतः रागवतो का आपण? नाही रागवत. असं मित्राचं असतं.
अशी सख्य भक्ती जशी अर्जुनाने करावी त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या सगळ्या भूमिका आहेत या वेगळ्या वेगळ्या अभंगात वेगळ्या वेगळ्या प्रकारानं प्रतीत होतात. कारण हा सर्वंकष ग्रंथ आहे. सर्वंकष सर्व विचार सर्व प्रकारच्या स्तरातल्या बुद्धीच्या विचाराला आणि सपोर्ट देणारा हा ग्रंथ आहे. म्हणून सगळ्या भूमिका आहेत जशा वेदात आहेत तशी यात आहे. तर तशी ही सख्य भक्तीची भूमिका आहे. आणि या सख्य भक्तीमध्ये सत्यानं म्हणा विनोदानं म्हणा कसंही म्हणा आपण जसं लावू तसं आहे. परंतु तुकाराम महाराज भगवंताशी आपली तुलना म्हणतात की देवा तुमचं असं आहे हो, हे बरोबर नाही आहे तुमचं, आमचं बघा ना कसं आहे ते, आमचं बघा कसं आहे. आणि ही भूमिका तुकाराम महाराजांनी का घेतली आहे तर पूर्वी मी सांगितलं आत्ताही सांगतो की 3 अभंगाचं प्रकरण आहे. 3 अभंगाचं हे प्रकरण अशा प्रकारचं आहे. कौतुक वाटे नसत्या आश्चर्या वाटे नसत्या छंदाचे हा अभंग, त्याच्यानंतर याच्या मागचा अभंग आणि हा अभंग, हे 3 अभंग आहेत. आणि त्या 3 अभंगात जगाची जीवाची व्यवस्था लावण्याकरता परमेश्वराशी केलेली चर्चा आहे. जगात काय चालतं, जीव काय करतो, कसं भोगतो, तो वस्तुस्थितीने तुमचाच अंश आहे, पण तो कसा दूर झाला आहे, काय झालं, हे नसता छंद तुम्ही मांडला आहे वगैरे वगैरे अशा प्रकारची ही चर्चा आहे. आणि अशा चर्चेत फक्त एका जीवाच्या कल्याणाचा विचार केला आहे. जीवाच्या कल्याणाचा विचार केला आहे, जीवाच्या कर्तव्याचा विचार केला आहे, देवाच्या कर्तृत्वाचा देवाच्या मोठेपणाचा विचार केला आहे. आणि तुकाराम महाराज ही चर्चा समर्थपणे देवाशी करताय. तर देवाला असं म्हणतात, मागच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात देवाला म्हणाले होते की तुम्हा ऐशी आम्ही दोन्ही नव्हो, आम्ही दोन्ही, तुम्ही 2 होता, आपल्या शरीरापासून 2 निर्माण करता तुम्ही, पण आम्ही आमचं दुटप्पी बोलणं नाही, वागणं नाही, असणं पण नाही. आमचं अस्तित्व, आमचं वागणं, आमचं बोलणं हे दुटप्पी नाही, हे एकटप्पी आहे. आणि तुमचं मात्र दुटप्पी आहे. ते आम्ही तुम्हा अशी दोन्ही नव्हो, आम्ही तुमच्यासारखे 2 नाही अशी गोष्ट आहे. आता द्वैतात वावरणारा जीव अद्वैत असलेल्या भगवंताकडे झेप घेतो की मला इथे अद्वैत ज्ञान पाहिजे. पण आश्चर्याचा कळस आहे की द्वैतात वावरतात असं दिसतंय आपल्याला तुकाराम महाराज, पण ते एकत्वाची भाषा देतात, बोलतात, स्वतः करतात, 2 ठरवतात देवाला, तुम्ही 2 आहेत, आम्ही नाही 2, अशी गोष्ट आहे. एखादा खरा माणूस दुसऱ्याला म्हणतो काय व्यवहार करावा तुझ्याशी, आत्ता एक बोलतो दुसऱ्यांदी एक बोलतो, आत्ता माझ्याशी सौदा करतो ती वस्तू दुसऱ्याला देऊन टाकतो. वा रे वा, असं दुटप्पी वागणूक आम्हाला नाही चालणार तुझी. एखादा खरा माणूस लबाड माणसाला जसं बोलतो तसं देवाशी बोलतात. यात विनोदही आहे. कारण मागे तुकाराम या 3 अभंगातून बोलले, तुकाराम म्हणे माझं विनोद देवाशी, देवाशी माझं विनोद आहे. एरवी देव आणि मी वेगळे नाहीतच, देव आणि मी वेगळे नाहीतच, पण देवाच्या जगाच्या सापेक्ष असलेल्या भूमिका काय काय आहेत. आणि जग जसं खोटं आहे, जग जसं लबाड आहे, जग जसं मिथ्या आहे, तशाच त्या जगाच्या सापेक्ष भूमिका देवाला घ्याव्या लागतात. जगाच्या संबंधामुळे हे देवाला जाणवून देण्याचं काम तुकाराम महाराज करतात. तसं आमचं नाही हे म्हणतात. आणि हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात क्षर अक्षर हे तुमचे विभाग, क्षर आणि अक्षर हे तुमचे विभाग आहेत. क्षर अक्षर म्हणजे काय आहे ते, तर क्षर अक्षर हे दोन्ही देवाचे अंश आहेत. पण त्यांना क्षरत्वाची अक्षरत्वाची विभाग उपाधी लागली. जसं एकाच बापाचे 2 मुलं, एकाच बापाचे 2 मुलं, पण एकाने शेळीचा वेश घेतला आणि एकाने वाघाचा वेश घेतला. लक्षात आलं का? एकाने शेळीचा वेश घेतला, एकाने वाघाचा वेश घेतला. ती शेळी भ्यायला लागली आणि वाघ गुरगुर करायला लागला. शेळी भ्यायला लागली, वाघ गुरगुर करायला लागला. पण हे ज्या बापाची मुलं आहेत तो बाप वाघासारखा कोणावर गुरगुरही करीत नाही आणि शेळीसारखं कोणाला भीतही नाही.
सोपं सांगण्यासाठी सांगतोय आपल्याला, अशी अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे क्षर अक्षर हे तुमचे अंश आहेत, पण क्षर पुरुष हा वेगळ्या पद्धतीचा आहे, अक्षर पुरुष या वेगळ्या पद्धतीचा आहे. हे दोन्ही तुमच्यापासून वेगळे आहेत आणि हे तुम्ही तुमचे अंश असून तुम्हाला न जाणणारे आहेत. आणि तुम्हाला न जाणणारे ते आहेत म्हणून ते तुमच्यापासून दूर आहेत. पण तुम्ही तर त्यांना जाणता ना, मग तुम्ही त्यांना दूर का बरं धरता? कासयाने जगदुरी धरा. म्हणजे गंमतशीर चर्चा आहे, गमतीची चर्चा आहे. ते तुमचेच विभाग आहेत आणि तुम्ही त्यांना दूर धरता. वडिलांनी मुलाला जन्म दिला, मुलाचं आणि त्याचं नाही पटलं आणि काही दिवसांनी मुलगा आला आणि बाप म्हणला, हे माझ्या घराची पायरी चढायची नाही. मग त्यांनी 4 लोक बोलावून आणले आणि 4 लोक काय म्हणतील असंच म्हणायला लागले. तुकाराम महाराज म्हणतात ते, हे तुमचेच पोरं आहेत ना, आणि तुम्ही त्याला दूर कसं धरता? या प्रॉपर्टीवर त्यांची मालकी. अरे पण त्यांनी काय केलं ते काही नाही, तुमचेच आहेत ना, प्रश्न नाही. त्याप्रमाणे क्षर अक्षर हे तुमचे विभाग, कासे आणि जगदुरी धरा. थोडासा खुलासा केला पाहिजे, क्षर म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय. आपण नेहमी 15वा अध्याय वाचतो ना, 15वा अध्याय, द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. सर्व भूत मात्र, प्राणी मात्र आपल्याला दिसतात, ते क्षर स्वरूप आहे. म्हणजे प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी, देहधारी जीव. तर हा कसा आहे, तो जन्म मरणात सापडलेला आहे बरं का. जो गुणात सापडला आहे, हां, गुणत्रयाच्या कामठा पडते जे असं म्हटलं, त्याला क्षरपुरुष अशा प्रकारचं म्हणतात. क्षरपुरुष म्हणजे काय की जो क्षरतो, म्हणजे जो नाहीसा होतो, उत्पन्न होतो आणि मरतो, उत्पन्न होतो आणि मरतो. आणि ते उत्पन्न होणं आणि मरणं त्याला पंचभूताच्या सान्निध्याने येतं. मी अमुक अमुक नावाचा माणूस आहे हे तुम्ही ओळखता, पण कधी जन्माला येऊन आई वडिलांनी हे नाव ठेवलं, तिथून पुढे मला ते नाव लागलं. मरेपर्यंत, मेल्यानंतर मी कुठे जाईल, मग कोणत्या जन्माला जाईल, मग तिथं माझं नाव काय होईल, तिथं हे नाव राहील का, इथं ते नाव नाही, तिथं हे नाव नाही, काहीच नाही. म्हणजे पंचभूताचा सांगाडा घेऊन जो आला, ज्याचे असते पण आज नाही होई जे हे साच, असं ज्याचं आहे, अशा प्रकारचा तो. जे तुले भौतिक घडते, नामरूपा जे सापडते, गुणत्रयाच्या पडते कामठाचे, अगा काढून भ्रांतीचे दांग, उभवी सृष्टीचे अंग, हे असो जग जया नाव, एवं जीव चैतन्य आघवे, ते क्षर पुरुष जाणावे. तर मनुष्य जन्मात जीव आला तेव्हापासून त्याला मी आहे हे कळायला लागतं, पण मी जीव आहे हे कळायला लागत नाही. मी शरीर आहे, शरीरवान आहे, मी अमुक नावाचा आहे, अमुक आई वडिलांचा आहे, अमुक पत्नीचा पती आहे, मुलांचा बाप आहे, वगैरे वगैरे, असं या शरीराच्या संबंधानं कळायला लागतं. ज्या वेळेला शरीरातून त्याला जाणं होतं, त्यावेळेला लोकही त्याला विचारू शकत नाही चालल्यावर की आता तुम्ही कोण आहात बरं. आत्तापर्यंत होते गोविंदराव, माधवराव, कोणीतरी, आत्ता कोण आहेत तुम्ही चाललात तर. मग त्यावेळेस हेही विचारू शकत नाही, तो सांगू शकत नाही, तो अदृश्य रूपानं फक्त पटकन निघून जातो. मज चालता प्रयाण काळी, असता न दिसती जवळी, मृत्तिके मृत्तिका कवळी, एकळे मेळी संचिताची. 3 भाग होतात जाताना माणसाचे. काय होतं 3 भाग, काय होतं तर जाताना ज्यांच्याशी त्यांनी संबंध आधी ठेवला जातो, ते त्याला जाताना दिसतच नाही, अदृश्य होतात. त्यांना तो अदृश्य होतो आणि त्याला ते अदृश्य होतात. असं ता न दिसती जवळी. अजून काय होतं, मृत्तिके मृत्तिका कवळी, मातीला माती मिळून जाते. म्हणजे काय होतं तर शरीराला जे मी म्हटलं, हे शरीर म्हणजे काय, मातीच आहे, पार्थिव आहे ना. मग शरीर ज्या मातीला मी म्हणत होता, ती माती मृत्तिके मृत्तिका कवळी, ही समष्टी माती त्या बेष्टी मातीला कवळून टाकते. म्हणजे हे शरीर मातीत मिळून जातं. शरीर गेलं, नातेवाईक होतात, ते दिसत नाही. हां, मृत्तिके मृत्तिका कवळी. आणि मग याच्याजवळ काय,
एकले मिळी संचिताचे. जे संचित करून ठेवलं असतं तेवढं त्याला गुंडाळतं ते संचित, आणि त्याला ते संचित गुंडाळून घेऊन जातं जिथं जायचं तिथे त्या संचिताप्रमाणे. तर जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी आहे, आणि शरीर नाही तर मी नाही असं जाणं त्याला क्षरणे म्हणतात. क्षरण म्हणतात, म्हणून त्याला क्षरपुरुष असं म्हणायचं आहे. तर याला जीव ही संज्ञा आहे, आणि हा जीव हा क्षरपुरुष. तर हे पुरुष का म्हणजे ते पूर्णपणेची निजे, जे वस्तुस्थिती पुरता याचं व्याख्या केली बरं का. वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता, वरी देहपुरी निजयितता पुरुष नामी. हां, तर याला पुरुष का म्हणतात, तर वस्तुस्थितीनं हा पुरता आहे. म्हणजे याच्यात त्या उत्तम पुरुषाच्या पेक्षा काही कमी नाही आहे, याच्यात तेवढंच आहे, पण त्याला कळत नाही आहे अशी गोष्ट आहे. म्हणून त्याला पुरुषपणा आला, आणि हा पुरुष क्षरलाय म्हणजे निजलाय, झोपलाय. त्याला आपलं स्वरूप कळत नाही म्हणजे तो झोपलाय. कुठं झोपला? देह नावाच्या नगरीत झोपलाय. देहपुरी निजयितता पुरुष नामी अशी गोष्ट आहे. देहपुरात निजलाय म्हणून त्याला पुरुष म्हणायचं. एक. आता अक्षर पुरुष काय आहे, तर अक्षर पुरुष असा आहे की हाच पुरुष पण ज्या वेळेला तो परमात्मरूपही झालेला नाही, आणि या वेळेला तो कोणत्या देहातही नाही, अशा वेळेस त्याचं जे असणं असतं, त्याचं जे अस्तित्व असतं ते त्यालाही कळत नसतं, दुसऱ्या कोणालाही कळत नसतं, अदृश्य असतं. आणि ते त्याचं अदृश्य असणं अगदी त्या मातीच्या गोळ्यासारखं असतं. म्हणजे कोरडी माती नाही आणि घट झालेला नाही, मधी जो अशा प्रकारचा मातीचा गोळा असतो, वेडा वाकडा कसा तरी केलेला, तसं त्याचं कूटस्थोक्षर उच्चते. तर त्याला अक्षर म्हणतात. अक्षर म्हणजे त्याला मी कोणी आहे हेही कळत नाही, पण सुप्त अवस्थेत चैतन्य आहेच, वस्तू सिद्धांताच्या दृष्टीनं आहे, पण त्याला आणि कोणाला कळायच्या मार्गात तो नाही. तो कसा असतो मग? तो कसा असतो? तर त्याचं उत्तर असं आहे, पानसुद्धा निशेष जाये ना घटभांडादी होय, त्या मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थी. परमात्मा आणि जगात वावरणारा देहधारी जीव यांच्यामधलं ते असतं, आणि त्याला ते काही कळत नसतं. या वेळेला त्याचं बोलणं कसं, त्याचं असणं कसं असतं, तर हा काय अक्षर म्हणजे वरी मायापुरे पुरी पहुडीजे असं म्हटलं. एवं त्याला अक्षर याच्याकरता म्हणायचं की हा पुरुष का म्हणजे तो पूर्णपणेची निजे. हा जो असतो ना अक्षर पुरुष, तो अर्धवट निजलेला असतो, म्हणजे अर्धा जागा असतो. मी देह या चुकीच्या समजुतीने जागा असतो आणि बरोबरच्या समजुतीने झोपलेला असतो, पण हा पूर्णपणेच निजलेला असतो. म्हणून याला पुरुष का म्हणजे तो पूर्णपणेची निजे. आणि हा कुठं निजतो? हा देहपुरीत निजतो सांगितलं ना, तो देहपुरीत नाही निजत. वरी मायापुरी पहुडी जे येणेही बोले, तो मायापुरीत पहुडणारा म्हणजे देह रूपी घरात झोपणारा क्षरपुरुष, मायापुरीत म्हणजे पूर्ण अज्ञानात असलेला अशा प्रकारचा अक्षरपुरुष. आणि उत्तम पुरुष कोणता, तर माया आणि देह या दोन्हींचाही निराश करून जो स्वतःला जाणतो तो म्हणजे परमात्मा नारायण हा उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुष स्वन्यात परमात्मेत्युदाहुता यो लोकत्रयमाविष्य बिभर्त्य ईश्वरा. याला ईश्वर म्हणतात, याला परमात्मा म्हणतात, याला नारायण म्हणतात. अशा प्रकारचा हा उत्तम पुरुष आहे. तो ज्या वेळेला उगवायला येतो, ज्या वेळेला आपल्याला उत्तम पुरुषत्वाचं ज्ञान होतो, त्यावेळेला आपलं क्षरत्वही जातं आणि अक्षरत्वही जातं. सोपं सांगू का याच्यापेक्षा सोपं सांगतो. स्वप्नात वावरणारा माणूस म्हणजे क्षरपुरुष, गाढ झोपलेला म्हणजे अक्षरपुरुष, आणि जागा झालेला म्हणजे उत्तम पुरुष. इतकं सोपं काहीच नाही. आता जागा झालेला माणूस उत्तम पुरुष. तर इथं सांगितलं आहे की उदयला गावेशी खाये दोहोची यया. तिसरा पुरुष जेव्हा प्रगट होतो उत्तम पुरुष,
त्यावेळेला ह्या दोन पुरुषांना तो खाऊन टाकतो, यांची गावही खाऊन टाकतो आणि यांना खाऊन टाकतो. क्षरपुरुष म्हणजे देह तादात्म्य धरणारा जीव, बरं का. आणि त्याचं गाव कोणतं? शरीर. तर शरीरही बाधित होतं आणि जीवत्वही बाधित होतं, म्हणजे गावेसी खाय. आणि दुसरा पुरुष मायापुरीत पहुडतो आणि त्याला काही ज्ञान नसतं, पण उत्तम पुरुष प्रकट झाल्यानंतर तो म्हणजे कुटस्थ त्याचं न जाणण्याचं त्याचं रूप, आणि तो ज्या पुरीत झोपलं ते माया, या दोन्हीचाही निराश होतो. तो उदयला गावेसी खाय दोहोची यया. आणि मग तो मात्र म्हणजे जागा झालेला माणूस दोन्ही सांगतो, मला स्वप्न पडलं होतं, असं असं आलं होतं, पण ते गेलं. आता त्या स्वप्नातला मी नव्हतो, ते स्वप्नही नव्हतं, काही नव्हतं. आणि मला झोपसुद्धा आज फारच लागली होती, जरा फार गोड लागली होती आणि गाढ लागली होती. गाढ झोप आणि गोड झोप लागलेली होती हे समजतो, म्हणजे त्याला अनुसंधान असतं झोपेचं. आणि मला स्वप्न पडलं होतं म्हणजे स्वप्नाचं असतं, पण स्वप्न आणि झोप ह्या दोन्हीचा बाध करून तो त्याच्या जागृतीवर उभा असतो माणूस. त्याप्रमाणे परमेश्वर जो उत्तम पुरुष आहे तो तसा अशा प्रकारचा आहे. तर अशा प्रकारचा किंवा मायेत अडकलेलं चैतन्य आणि माया कार्यात अडकलेलं चैतन्य, कार्यात अडकलेलं चैतन्य म्हणजे क्षरपुरुष, आणि मायेत अडकलेलं चैतन्य म्हणजे अक्षर पुरुष, आणि मायेवर नियंत्रण करून जगाचा आणि मायेचा बाध करणारा अशा प्रकारचा उत्तम पुरुष. आता तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे की माया कुणावर भासते? ती काही जीवावर भासते का? ती तुमच्यावर भासते, म्हणजे ती तुमचीच आहे ना, ती तुमचीच बायको, तुमचीच झोप तुम्हालाच येते ना. ठीक. आणि स्वप्न कोणाला पडतं? म्हणजे जग कोण निर्माण करतं? तुम्हीच निर्माण करता. म्हणजे जग हा एक तुमचा विभाग झाला आणि माया एक तुमचा विभाग झाला, आणि जग नावाच्या विभागात जीव ना किंवा अक्षर पुरुष, आणि माया नावाच्या विभागात अक्षर पुरुष. म्हणजे आता हे अक्षर पुरुष आणि क्षर पुरुष हे कोणाचे झाले? ते तुमचेच झाले, तुमचेच विभाग झाले, तुमचे विभाग झाले. पण क्षरपुरुष जोपर्यंत प्रपंचात वावरतोय आणि अक्षरपुरुष जोपर्यंत झोप येते तोपर्यंत तुम्ही त्यांचा वारा पडू देत नाहीत ना. तुम्ही त्याला दूर धरता ना. कासयाने जग दुरी धरा, तुम्ही त्याला दूर ठेवता. का ठेवता दूर? तुम्ही का दूर ठेवता? आमचं नाही तसं देवा, ही सख्य भक्ती आहे, हा विनोद आहे, ही वेदांत शास्त्राची श्रेष्ठ स्वतःच्या अनुभवाची श्रेष्ठ उच्चतम भूमिका आहे. आणि अजून अनेक प्रकाराने असं चिंतन करता येईल, परंतु अशा प्रकारचं आहे. तैसे आम्ही नव पालटूच काही. तुम्ही पालटता, तुम्ही जग निर्माण करायला लागले की त्यात तुमचाच अंश घालून त्याला क्षरपुरुष बनवता. आणि त्या जगाचं कारण माया निर्माण ज्या वेळेला होते त्यावेळेला याच तुमच्या अंशाला तुम्ही अक्षर बनवता आणि ते तुम्ही त्यांना दूर धरता. म्हणजे तुम्ही क्षणक्षणाला पालटतात. क्षणक्षणाला आपलं बोलणं आणि आपलं वागणं बदलणारा माणूस चाण्या माणसाला मान्य नसतो, देवा लक्षात ठेवा. आमचं बघा, तैसे आम्ही नवे पालटोची काही. त्यागिल्याची नाही चाड मागे, मागे चाड, त्यागिल्याची नाही मागे चाड. आम्ही पालटत नाहीत बरं का, आम्ही पालटत नाही. जो मनुष्य पालटतो तो माणूस चौचाल असतो बरं का, चौचाल असतो, छक्का पंजाचा असतो. आणि प्रत्येक माणूस पालटतो. पालटणं म्हणजे काय? तर पालटणं म्हणजे बदलणं. या जगात काय स्थिर राहतंय सांगा बरं तुम्ही? या जगात 1000 वर्षापासून एक वस्तू आहे किंवा एक व्यक्ती आहे, तशीच आहे, काही बदल झाला नाही, विकृती झाली नाही आणि नष्टही झालं नाही. असं दाखवता येईल? काही नाही दाखवता येईल. क्षणक्षणाला जग बदलत असतं. आम्ही एका वर्षी एका गावात गेलो, दुसऱ्या वर्षी गेलो तर आम्हाला सापडत नाही ते घर. आम्ही म्हणतो ते म्हणतात लोकेशन पाठवतो. आम्ही म्हणतो अहो तुम्ही आले होते ना. अहो आलं होतं, पण एका वर्षात केवढा मोठा बदल झाला आहे हा. रस्त्याचे घरं झाले, घराचे रस्ते झाले, काय काय झाले. कसं बदलणारं जग कसं आहे?
हे गाव इथं आता आहे अशा पद्धतीनं 1000 वर्षाच्या मागे जाऊन जर कोणी याचे व्हिडिओ काढला असेल तर ते कसं असेल, ते वेगळंच असेल. ते कदाचित जंगलही असेल. पुढच्या 1000 वर्षात पाहिलं तर कदाचित जंगल होईल किंवा एखादा मोठा राजधानीचं शहरही होईल. काय सांगाल त्याचं? माणूस बदलतं, परिस्थिती बदलते, काळ बदलतो, भूगोल बदलतो, इतिहास बदलतो, सगळं बदलतं. अशी गोष्ट आहे. म्हणून बदलणार म्हणून खोटं जग आहे. आणि तुम्ही त्याच्याबरोबर बदलता तेव्हा. आम्ही नाही बदलत, तुम्ही कसे बदलत नाही? तुकाराम महाराजांच्या थोडक्यात सांगितलं, सूत्ररूपानं सांगितलं, त्यागिलाची नाही मागे चाळ. आम्ही एकदा सगळ्यांचा आढावा घेतला की हे कसं आहे, जग कसं आहे, क्षर कसं आहे, अक्षर कसं आहे, सगळं कसं आहे. आणि आम्ही त्याचा त्याग केला. आम्ही जगाचाही त्याग केला आणि आम्ही मायेचाही त्याग केला, म्हणजे बाध केला आहे त्याचा. आम्ही तुमच्या स्वरूपाची जाण करून घेऊन, तुमची भक्ती करून, तुम्हाला प्रसन्न करून, तुमच्याकडून तुमचं ज्ञान प्राप्त करून घेऊन आम्ही जगाचा आणि मायेचा बाध केला आहे. तर त्याची आम्हाला आता चाड नाही, बरं का. माझ्या जीवाची नाही मज चाड, कोठे करू कोड आणू आणि काय, अशी गोष्ट. काय झालं होतं एकदा की तुकाराम महाराजांच्या पत्नीनं, आवलीनं, तिचा भाऊ आला होता एक दिवशी. आवली बाईचा भाऊ आला, तिचा माऊलीचा भाऊ आला. आल्यानंतर तिनं आता त्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून तिनं इकडून तिकडून उसणं पासणं करून 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 चांगला बेत केला, भोजन तयार केलं. आणि तुकाराम महाराजांना आज ऑर्डरच केली का आज भंडाऱ्यावर जायचं नाही, आज कुठं जायचं नाही, इथं बसायचं बैठकीत. माझे भाऊ आले, त्यांच्याशी गप्पा मारायच्या. ते उठले की आपण जेवायला बसायचं. तुम्ही दोघं जण जेवायला बसणार, गप्पा मारी, आग्रह करायचा त्यांना. तुकाराम महाराजांना हे जरा नवीन होतं. विठ्ठल विठ्ठल करीत बसायचं. कोण आलं आणि कोण गेलं काही नव्हतं त्यांना काही. बरं बाबा ठीक आहे, तिच्या समाधानासाठी आता बळे म्हणाले. बसले जेवायला. जेवायला बसल्यावर ती आग्रह करून वाढायला लागली. हे जेवायला लागले, ते जेवायला लागले. तो मेव्हणा जो आला होता तो असा नीट जेवतच नव्हता. चाखत माखत एक याच्यात बुडवायचं बोट, त्याच्यात बुडवायचं, हे करायचं ते करायचं, काही बोलणं, काही खाईना, काही घेईना. जेवतो की जेवतो, हा लाजत नाही लाजत नाही असं म्हणतो. तुकाराम महाराजांना 2-3 दिवस जेवायलाच मिळालं नव्हतं. सगळा बेत आला. ते कशाला हाय काय करतात, लाभ बरकत दुईवर चालेल, एक मागं एक घास चाललेत मोठे मोठे, मस्तपैकी खातात, आनंदात खातात. अशी गोष्ट. आनंदाने जेवायला लागले. तुकाराम महाराज पोटभर जेवले, तो काही नीट जेवला नाही. त्याच्या बहिणीला वाटलं याला काय झालं आहे, का याचं मन बरोबर नाही आहे, का तिकडं काही भांडणं करून आला आहे, काय कोणाला माहिती. ती खंत झाली तिला. ते जेवून बैठकीत गेले आणि मग ही जेवायला बसली. आणि जेवायला बसल्यावर पहिला घास जेव्हा तोंडात घातला तेव्हा अशी वीज कडाकली. तुकाराम महाराज जाऊन कडाडली. तुम्हाला कळत नाही काय काय बोलली ते मी नाही सांगत आहात तुम्हाला, पण खूप बोलली. विष्णू सहस्रनामच सुरू केलं ती. काय झालं होतं, असं झालं होतं की कोणत्याच पदार्थात मीठ घालायचं राहिलं होतं. मीठ घातलंच नव्हतं कोणत्या पदार्थात. आता त्याला कधी तसेच जेवायची सवय नाही म्हणून त्याला जाईना, ते स्वाभाविक आहे. आणि यांना काय खातो आम्ही, काय कसं आहे सांगा ते. ते म्हणजे माझ्या भावाची चाळ नाही, त्याच्याशी बोलले नाही, त्याला आग्रह केला नाही, अमुक केलं नाही, तमुक केलं नाही. तेव्हा तुकाराम महाराजांना माझीच मला चाळ नाही तर आता दुसऱ्याची चाळ केव्हा बाळगू. ज्या माणसाचा स्वतःचाच व्यवहार नीट नसतो त्यानं दुसऱ्यांनी त्याच्यापासून आपल्याशी तो नीट वागावा आणि आपलं सगळं त्यांनी करावं अशी अपेक्षा तरी कशी करावी, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे शरीर, जग, सगळी माणसं, त्याचं कारण असलेली माया, या सगळ्यांना आम्ही बाध ठरवलेला असल्यामुळे आम्हाला त्याची आता चाड नाही. आम्हाला फक्त एका तुझी चाड आहे, तुझी सोडून दुसऱ्या कशाचीही चाड नाही. चाड नाही म्हणजे गरज नाही, चाड नाही म्हणजे आवश्यकता नाही, चाड नाही म्हणजे त्या गोष्टीला महत्त्व नाही. आणि त्या गोष्टीला महत्त्व नसण्याचं कारण ती वस्तू किंवा ती जी गोष्ट असेल ती सत्यच नाही तर काय त्याचा विचारच करायचा नाही.
आमच्या मेमरीतून, आमच्या मेंदूतून, आमच्या ब्रेनमधून त्या गोष्टीला आम्ही काढून टाकले, त्यागलं आहे. पण त्यागिलाची नाही मागे चाळ. एकदा त्याग केल्यानंतर त्याची पुन्हा चाळ नाही. एखाद्या नवरा बायकोचं पटत नसलं तर म्हणायचं काय, तो म्हणतो घटस्फोट घेईन, द्या घटस्फोट घ्यायचा. आणि पुन्हा थोड्या वेळाने म्हणतो की मग नाही का, परत आपण नीट वागायचं, पहिल्यासारखं राहायचं का, काय करायचं. अरे घटस्फोट घ्यायचा म्हणल्यावर घे ना, मग सोडूनच द्यायचं. नाही तर मग ती म्हणत कसं करायचं, तुझं माझं पटाना आणि तुझ्या वाचून कठाना, अशी अशी गोष्ट आहे. असं नाही, त्याग करायचा तर त्याग, आणि भोग तर भोग, स्वीकार तर स्वीकार, त्याग तर त्याग. आम्ही तुमचा स्वीकार केला आहे आणि आम्ही तुम्हाला समर्पण केलं आहे. समर्पणाची वस्तू स्वीकार केला, त्याग केला, ज्याचा त्याचा त्याग आहे. त्यागिल्याची नाही मागे चाळ. आता आमचा यात पालट नाही. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. साधकाची भूमिका न संडू हे वाट सापडली. आणि साध्याच्या बाबतीत म्हणायचं तर एकविध आम्ही न धरू पालट. एक परमात्मा सत्य आहे. काय सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदाकार. जगदाकार खोटा आहे, सत्य तू आहे. तुला आम्ही स्वीकार केला, जगाचा बाद केला, जगाचा त्याग केला आहे, अशी गोष्ट आहे. आम्ही पालटत नाही. सामान्य माणूस असतो, तो पालट असतो, तर त्याच्या पालटाची गोष्ट अशी असते की शरीर, नातेवाईक, वस्तू, घरदार, ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. त्याला कोणी रोखू शकत नाही. मग न बदलणारं काय असतं, आपण न बदलावं असं काय असतं, ते काय आपल्या हातात नाही काय बदलू नाही म्हणून. तर यात एक बुद्धी नावाची वस्तू आहे. ती बुद्धी नावाची वस्तूसुद्धा बदलते, ती बदलू द्यायची नसते, ती बदलू द्यायची नसते. आणि ती बुद्धी सतत बदलत असते. बाहेरचे पदार्थ तरी दमाने बदलतात, पण बुद्धी, असं म्हणलं आहे, अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग, धरू जाय संग तवतो होतो बाधक. सात्विक बुद्धी असली तर ती बदलत नाही, पण राजसी तामसी बुद्धी बदलते. म्हणून ती खोटी साक्ष देते, म्हणून ती खोटा व्यवहार करते, म्हणून ती खोट्याला खरं मानते, खऱ्याला खोटं मानते, आणि आपण खोटं ठरते जास्त. 3 बुद्धीचे विभाग आपण गीतेत ज्ञानेश्वरीत बघून घ्या. तर अशा प्रकारची बुद्धी पालटू नये. आणि आपली बुद्धी पहिल्यांदाच उलटी झालेली आहे. उलटी झालेली बुद्धी पालटावी, पालटलेली पुन्हा पालटू नये असे. म्हणून एके ठिकाणी बुद्धीचा पालट धरारे काही असं म्हटलं. आपली जी बुद्धी प्रपंचाला सत्य मानणारी आहे, ती बुद्धी उलटी झाली म्हणून तसं वाटतंय. ती उलटी केली की एक परमात्मा सत्य आहे, आणि त्याच्यानंतर मग बदल नाही, मग पालट नाही. नो चेंज, बदलायचंच नाही. मग काय, तेच म्हणजे ते त्यागलं ते त्यागलं, स्वीकारलं ते स्वीकारलं. अशी आमची भूमिका आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तैसे नहो आम्ही पालटोच काही. तैसे आम्ही नहो पालटोच काही, त्यागिल्याची नाही मागे चाळ. आम्ही एकदा त्याग केला तर त्याची मागे टाकलं ते, त्याची चाळ आता नाही. आम्ही एक संध अशा प्रकारचे आहोत. म्हणजे एक परमात्मा, तेवढाच तो आमचा आहे, तो सगळ्यांचा आहे. जगाच्या रूपानं तोच आहे. माया त्याच्यावरच भासते, तिचा निराश केल्यावर तोच प्राप्त होतो. जगाच्या आधी तो आहे, जग असताना आहे, जग नसल्यानंतर आहे, अशी गोष्ट. अहमेवा समे वाग्रे नान्यद्यत सतसत्परम, पश्चादहम यदे तच्च यो शिष्येत सोस्म्यहम. त्या चतुश्लोकी भागवतात पहिल्यांदा भगवंताने जे रूप सांगितले, त्याच रूपाची परम एकनिष्ठ असलेले तुकाराम महाराज आम्हाला एकच आहे, आम्ही यातून पालट धरीत नाहीत, असे आम्ही एकविध आहोत असं सांगितलं. तुम्ही पालटता, आम्ही पालटत नाही. जीव पालटू द्या, तो मूर्खच असतो म्हणून, पण देव पालटतो. देवाला का पालटावं लागतं? 3ऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं, प्रतिपादिता तू समविषमाचा, प्रसाद तयाचा पाप पुण्य.
तू प्रतिपादन कशाचं करतोस? तर समविषमाचं प्रतिपादन करतोस. प्रतिपादन करणं म्हणजे वेदाच्या मुखानं तू जगाला उपदेश करतोस. तुझ्यावर जग भासतोय, जग खोटं आहे, आणि या क्षरपुरुषाला तुझ्याकडे येण्याकरता त्याला वेदाचा आधार तू ठेवलायस की त्या वेदाच्या आज्ञेप्रमाणे तू चालायचं, म्हणजे तू माझ्यापर्यंत येशील. म्हणजे वेदाच्या मुखानं तू जे प्रतिपादन करतोस ते काही सम प्रतिपादन करतोस, काही विषम प्रतिपादन करतोस. काही सम सांगतोस, काही विषम सांगतो. ज्ञान सांगायला लागल्यानंतर म्हणतो हे समस्तही श्री वासुदेवाचा प्रतितीरसाचा ओतला भाव, एकमेवा द्वितीयम असं म्हणतो. ज्ञान सम सांगतो. आणि कर्मन उपासना सांगायला लागला की विषम म्हणतोस. या वर्णाने हे काम करावं, त्या वर्णानं ते काम करावं, या आश्रमात ते वर्ज्य आहे, त्या आश्रमात हे वर्ज्य आहे, अशी गोष्ट आहे. असं सांगितलं. गृहस्थाश्रमन बायको टाकून दिली मी संन्यासी झालो, नाही चालत. आणि संन्यासी झाला आणि कुठेतरी इकडे तिकडे पाहायला लागला तरी नाही चालत. दोन्ही गोष्टी आहेत, ज्याच्या त्याच्या भूमिका आहे. पण जे विधान केलं आहे ते बदलाचं विधान आहे. या साधनेत सुद्धा वैराग्य वेगळंच आहे, भक्ती वेगळीच आहे, हे सगळं साधनं वेगळेच आहे. अशा प्रकारे आता खरं काय असतं, ज्ञान तर एक संधच आहे, पण मनुष्य ज्या पद्धतीचा आहे त्याच्या पद्धतीनं त्याला कर्म, त्याच्या पद्धतीनं त्याला उपासना, त्याच्या पद्धतीनं त्याला योगाची कोणती भूमिका सूट होईल ते आहे, याप्रमाणे वेदाला प्रतिपादन करावं लागतं. पण कर्म उपासनेचं प्रतिपादन विषम पद्धतीनं आहे आणि ज्ञानाचं प्रतिपादन हे सम पद्धतीनं अशा प्रकारचं आहे. अशा समविषम दोन्ही प्रकारचं प्रतिपादन तू करतो आणि त्याचा प्रसाद म्हणून जीवाला काय मिळतो? पाप पुण्य. प्रसाद तो त्याचा पाप पुण्य. म्हणजे काय, तू जसं प्रतिपादन करतोच सम प्रतिपादन करतो, पण ते सम प्रतिपादन करणं अनुभवाला जर नाही आलं आणि त्याच्याकरता सगळं सारखं आहे म्हणून तू इकडं विषम सोडून दिलं त्या जीवानं, तर त्याला ते सम म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. आपलं अंतःकरण जर मलदोषानं युक्त असेल तर त्याला कर्म विहित कर्म करून परमेश्वराला समर्पण करावं लागेल, तेव्हा तो मलदोष जाईल. आणि जरी विक्षेपयुक्त असेल तर भगवंताची उपासना त्या पद्धतीनं करावी लागेल. मग हे दोन दोष झाल्यानंतर त्याला ज्ञान होईल. ज्ञानाच्या गप्पा मारायला लागला आणि मल म्हणजे पाप तसंच आहे आणि विक्षेप म्हणजे चंचलता तशीच आहे, तर ते ज्ञान प्राप्त होणार नाही. मग तो नरकात जाईल. नरकात जाईल म्हणजे ते पाप झालं, मग त्याला पाप झालं. आणि जर कर्म करील पण तुझ्या करता न करता त्या कर्माचं पुण्य घेऊन मला स्वर्ग मिळावा असं म्हणाल तर ते पुण्य होईल, पण तो पापाचाच एक भाग असेल. पाप पुण्य हे विभाग आहे. आणि ज्या अर्थी जीव तुझाच अंश आहे, जग तूच निर्माण केलं आहे आणि वेदाचं सांगणं उपदेशही तूच निर्माण केला, तर तुझ्या उपदेशातून जे काही उलटं पालटं होईल जीवाकडून तो तुझाच प्रसाद नाही. तो कोणता आहे? पाप तुझंच आहे, पुण्यही तुझंच आहे. ही गोष्ट आहे. हा सगळा कुटाणा करून बसलाच देवा तू, असं म्हणतात. हे सगळं मांडलंय आणि हे करायचं म्हणून प्रतिपादिता तू समविषमाचा प्रसाद होतो त्याचा पाप पुण्य. मार्मिक बोलतात तुकाराम महाराज. आणि या प्रसादासाठी पुन्हा तुला इतकं झटावं लागतं. शेवटी म्हणतात देवा जग खाली गेलेलं आहे, किती खाली जाईल त्याचा तपास नाही, पण त्या जगाची विल्हेवाट लावता लावता तुला त्याच्याकरता खाली जावं लागतं. तसं आम्हाला जावं लागत नाही कुठे खाली. आमचं एकच आहे, परब्रह्म म्हणजे परब्रह्म, परमात्मा म्हणजे परमात्मा. दुसरं आम्ही दोन्ही नव्हत. आम्ही क्षर नाहीत आणि आम्ही अक्षरही नाहीत. आणि तू क्षर झालास अक्षर झालास तसे आम्ही नाहीत. तू विषमाचं प्रतिपादन करतो, आम्ही तसे करत नाही. आणि तुझ्या प्रतिपादनातून पाप पुण्य निर्माण होतं, तसं आमच्यातून पाप पुण्य निर्माण होत नाही. तैसे आम्ही नवो हे प्रत्येक ठिकाणी लागतं. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्हा नाना अवगुणी लागे संपादनी लटकेची.
मागचा पहिला अभंग जो होऊन गेला ना त्यावेळेस तू रूप धरतो, सोंगाडे आहेस म्हणले तू, निर्लज्ज आहे, लोचट आहे, सोंगाडे आहे असं पण प्रतिपादन होऊन गेलं ते. तर तुला सोंग घ्यावी लागतात. आणि हे जग आहे ते अवगुणी आहे, अवगुणी आहे, जग गुणी नाही आहे. आणि या अवगुणी जगाच्या व्यवस्थेसाठी तुला यावं लागतं. पण तुझे काही भक्त आहेत याच्यात, तुझे काही ज्ञानी लोकही यात वावरतात, त्यांच्याकरताही तुला यावं लागतं. आणि या अवगुणी जगाच्या सापेक्षत्वानं तुलाही काहीतरी सोंग करावं लागतं. आणि सोंग केलं की त्याची संपादनी करावी लागते. अवगुणाचा आश्रय तुला घ्या. क्रोध चांगला आहे का हो येणं? क्रोध येणं चांगलं आहे? नाही चांगलं. पण ज्या वेळेला प्रल्हादाच्या वेळेला भगवान स्तंभातून प्रगट होले त्यावेळेला काही शांत होते का? शांताकारम भुजगशयन होते का? नाही. क्रोधाने तिलमिल झाले होते. लव 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 करीत होते. त्यांचे डोळे, त्यांच्या घशातून निघणारा भयानक ध्वनी, त्यांच्या अशा प्रकारचा रक्तमांसानं भरलेला दाढा, त्यांचं ते क्रूर रूप पाहून देवाला जुलाब व्हायला लागले होते हो. स्वर्गातल्या देवांना तेही घाबरले होते. सगळी सृष्टी घाबरली होती. क्रोध चांगला आहे काय? चांगला नाही. पण तुम्हाला त्याचा आश्रय करावा लागला. का? प्रल्हाद भक्त आहे. प्रल्हाद भक्त आहे म्हणून त्याच्या भक्तीला दाद दिली पाहिजे. जरी त्याने नाही बोलावलं तरी तो आहे म्हणला या खांबात, त्याचं वचन सत्य करण्याकरता ते करावं लागलं. म्हणून प्रल्हादासाठी यावं लागलं. हिरण्यकश्यपू फार ताप देत होता. त्याच्या सगळ्या अटी, वराच्या अटी सांभाळून त्याला मारायचं होतं म्हणून त्याच्याकरता यावं लागलं. सगळे देव व्याकुळ झाले होते, त्यांच्याही करता यावं लागलं. ब्रह्मदेवाने वर दिला होता, त्याला त्याच्यातून सोडवावं लागलं, त्याच्याकरताही यावं लागलं. सगळ्या जगातल्या सामान्य लोकांना त्याचा त्रास होता, त्याच्याकरताही यावं लागलं. हे सगळ्याकरता यावं लागलं. पण त्याच्याकरता क्रोधाचा अंगीकार करावा लागला ना. नंतर प्रल्हादानं शांत झाला, हा स्वतंत्र विषय, दुसरा विषय. पण कशाकरता क्रोध व्हावा लागला? सिंह म्हणून आलात तुम्ही, सिंह बनून आलात ना. सिंह बनून आल्यावर काय गाईसारखं वागता येत असतं काय? नाही. ते संपादनी करावं. सिंहाचा आहे सोंग, आणि क्रूरपणाची गुरगुर करण्याची संपादनी आहे. ही संपादनी करावी लागते सोंग झालं तर. आणि ही संपादनी लटक्याची आहे का खऱ्याची आहे? खऱ्याची संपादनीच नसते आणि खऱ्याचं सोंग नसतं. ओरिजिनल, डुप्लिकेट बस. म्हणून तुका म्हणे तुम्हा नाना अवगणी लागे संपादनी लटिकाची, तैसे आम्ही न हो तैसे आम्ही नाही पालटोची काही, त्यागिल्याची नाही चाल. पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर तिन्ही वेळेला तुझ्यासारखे आम्ही नहोत असं म्हणायचं तुकाराम महाराज. आणि तुझ्यासारखे नहोत म्हणजे तुला पहिल्यांदा जगाला दूर धरावं लागतं आपलं असून. तुला समविषमाचं प्रतिपादन करावं लागतं, सिद्धांताला सोडून प्रतिपादन करावं लागतं. आणि तुला नाना प्रकारची सोंग संपादनी करावी लागते. आम्ही सोंग संपादनी करणार नाही, आम्ही विषमाचं प्रतिपादनही करणार नाही. आणि आम्ही तुझ्यासारखं त्या ठिकाणी आपलेच असलेल्याला दूर पण धरणार नाही. आम्हाला कोणीच दूर नाही. आम्हाला एक परब्रह्म परमात्मा, एक रस भरलेला आहे. आम्ही प्रत्येक प्राणी मात्र त्यालाच पाहतो आहोत. आम्हाला माया आमच्या दृष्टीनं शिल्लकच नाही आहे, असे आम्ही आहोत. अशा प्रकारचं मनुष्य जर जीवपणातून किंवा अक्षरातून जर उत्तम पुरुषाचा बोध करून घेईल तर त्या जीवाला हा अधिकार, हे क्वालिफिकेशन येतं देवाला मांडायचं, देवाला बोलायचं. देव हसतायत, देव ऐकून घेतात, बरोबर आहे तुमचं तुकाराम महाराज म्हणतात. अशा प्रकारची योग्यता तुकाराम महाराजांची आहे. सख्य भक्तीच्या माध्यमातून भगवंताच्या बद्दलचे, जगाच्या बद्दलचे, मायाच्या बद्दलचे काही सिद्धांत प्रतिपादन करताना देवाचा समत्व कायम असून असलेला विषम स्वभाव कसा त्याला धारण करता येतो याचं मोठ्या गमतीनं, खुबीनं, वर्मानं, रहस्यपूर्ण अशा प्रकारचं नाट्यपूर्ण वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. या नाट्यपूर्ण वर्णनातून
आपल्याला एकच अशा प्रकारचं घ्यायचं आहे की तुकाराम महाराजांची देवाची इतकी जवळीक आहे, इतकी जवळीक आहे, इतकं एकत्व आहे, इतकं सख्यत्व आहे. अशा प्रकारचं सख्यत्व देवाशी करता येण्याचं भाग्य तुकाराम महाराजांनी मिळवलं. तुकाराम महाराजांच्या वागण्याच्या, चारित्र्याच्या, शब्दाच्या, प्रतिपादनाच्या, उपदेशाच्या अनुगमन जर आपण केलं, त्याच्या मागे मागे आपण चाललो तर मनुष्य या योग्यतेपर्यंत येतो. अशा प्रकारच्या मागच्या सगळ्या योग्यता मागे टाकून या योग्यतेला प्राप्त होऊन भगवंताच्या सख्य म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाची गळ्याला गळा लावून घट्ट मिठी मारण्यासारखंच आहे. हृदयाला हृदय मिठी मारण्यासारखं आहे. देवाशी इतकं जवळ जाऊन देवाशी एकरूप होण्याची योग्यता या पद्धतीनं प्राप्त होते. त्या पद्धतीचा आपण अवलंब करावा आणि ही अवस्था, अलौकिक अवस्था, अप्रतिम अवस्था प्राप्त करून घेऊन आपली जीवन यात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पण करण्याचा प्रयत्न करीत झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून दिवाळीला इथेच विराम देतो. नाना अवगुणी